नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण भेट देणार आहोत अशा एका पवित्र स्थळाला जिथे भगवान शंकर स्वतः ओंकार रूपात वास करतात, ते म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग। चला तर मग जाणून घेऊया या दिव्य स्थानाची संपूर्ण माहिती, इतिहास आणि येथे दर्शन घेण्याचे महत्त्व। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे ते खांडवा, ते 60 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच इंदोरहून तुम्ही ओंकारेश्वरला जाऊ शकता। पहिले इंदोर एक्सप्लोर करा, नंतर 80 किलोमीटर अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग वसलेलं आहे। याशिवाय उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगापासून अवघ्या 120 किलोमीटर अंतरावर हे वसलेलं आहे। तुम्ही महाकाल बाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणी जाऊ शकता। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आपण आहोत मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यात, आणि खरगोन जिल्ह्यात वसलं आहे ओंकारेश्वर मंदिर। इकडे तुम्ही बघू शकता ही नर्मदा नदी आहे। नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी मंदाता बेट आहे, आणि मंदाता बेटावरती वसला आहे ओंकारेश्वर मंदिर। इकडे ओंकारेश्वर मंदिर आहे, आता आपण तिकडे दर्शनाला जाणार आहोत। आणि इकडे मागे ममलेश्वर मंदिर आहे, ते येथील जे स्थानिक आहेत ते ममलेश्वर मंदिराला देखील ज्योतिर्लिंगाचं स्वरूप मानतात आणि त्याची देखील पूजा केली जाते। तर पहिले आपण ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत आणि नंतर ममलेश्वर देवाचा, आणि इथे जे काही आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे आणखी तीर्थक्षेत्र आहे जे बघण्यासारखी ठिकाण आहेत ते आपण बघणार आहोत। तर चला जाऊया, पहिले आपण दर्शन घेणार आहोत ओंकारेश्वर बाबांचं। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थापन होण्यामागची एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की जो विंध्याचल पर्वत आहे त्याने असा विचार केला की मेरू पर्वत, हिमालय पर्वत आणि इतर पर्वत रांगा यांची कीर्ती सर्व जगभर पसरलेली आहे। त्यांचे सौंदर्य, उंचीचे आणि तेजाचे लोक वर्णन करत असतात। हा विचार करून विंध्याचल पर्वताच्या मनात अहंकार जागा झाला। त्याने ठरवलं माझी कीर्ती ही या सर्वांपेक्षा अधिक असावी, म्हणून त्याने भगवान शंकरांची तपश्चर्या केली। अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर प्रसन्न झाले। विंध्याचल पर्वताने भगवान शंकरांना हात जोडून त्यांच्याकडे असा वर मागितला की प्रभू, माझा आकार, माझे तेज सर्व पर्वतांपेक्षा अधिक असो, माझे नाव आणि महिमा सर्व दिशांमध्ये पसरू दे, असा त्यांनी वर मागितला। स्मित हास्य करत भगवान शंकर म्हणाले की तुझी इच्छा पूर्ण होईल, तुझ्या इच्छेप्रमाणे मी या प्रदेशात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूपात वास करेल। असे म्हणतात की ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षाच्या प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो। इथे साधक ध्यान, जप आणि नर्मदा परिक्रमा करून आत्मिक आणि आध्यात्मिक शांततेचा अनुभव घेतात। दररोज शेकडो भक्त येथे दर्शनासाठी येतात। महाशिवरात्री, श्रावण महिना आणि नर्मदा जयंती या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। त्यावेळी संपूर्ण परिसर हर हर महादेव या नामघोषात दुमदुमत असतो। वर्षभरात इतर दिवशी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तुम्हाला जवळपास 2 ते 2.5 तास एवढा वेळ लागू शकतो, पण जर तुम्ही श्रावण महिना, महाशिवरात्री किंवा अनेक उत्सवांच्या दिवशी जर गेलात तर दर्शन घेण्यासाठी तुम्हाला जवळपास 7 ते 8 तास सुद्धा लागू शकतात। तर हा वेळेचा विचार करूनच तुम्ही आपले ट्रिप प्लॅन करायची आहे। ओंकारेश्वर मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधलेले असून 3 मजल्यांचे आहे। मंदिराच्या आत भगवान शंकरांचे स्वयंभू शिवलिंग आहे। नर्मदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर अत्यंत शांत, पवित्र आणि दिव्य वातावरण देणारे आहे। येथील घाटांवर भक्त नर्मदा नदी स्नान करून नंतर भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी ओंकारेश्वर मंदिरात जातात। आजही ओंकारेश्वरला गेल्यानंतर भक्तांना तीच दिव्यता, तेच शांत वातावरण आणि नर्मदा नदीच्या लहरींमध्ये ओमचे नाद ऐकू येतात। असं म्हणतात की जेथे ओंकाराचा नाद आहे तेथे भगवान शंकर स्वतः वास करतात। नर्मदा नदीच्या दुसऱ्या काठावर ममलेश्वर हे मंदिर वसलेले आहे। असं मानलं जातं की ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे दोन्ही मंदिरं मिळूनच एक ज्योतिर्लिंग होतं, म्हणून भक्त दोन्ही ठिकाणी दर्शन घेतात तेव्हाच त्यांची पूजा सफल होते असं मानलं जातं। तर मंडळी, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग परिसरात राहण्यासाठी हॉटेल्स, रूम्स, गेस्ट हाऊस सुद्धा अवेलेबल आहेत। या ठिकाणाचे चार्जेस 1000 रुपये ते 2000 किंवा 2500 पर्यंत सुद्धा आहेत। जर सीझन असेल तर हे चार्जेस 5000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात। तर मंडळी, जर तुम्ही ओंकारेश्वरला जाताय तर जवळच असलेले उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग आणि इंदोर दर्शन सुद्धा तुम्ही करू शकता। या ट्रिपचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघून आपल्या ट्रिप प्लॅन करू शकता।